आज आपण मंथन इयत्ता 6वीचं मंथनचं पेपरचं सोल्युशन बघणार आहोत, ॲनालिसिस बघणार आहोत की अतिसंभाव्य उत्तरपत्रिका काय उत्तर असू शकतात. तर पहिला पेपर फर्स्ट बघणार आहोत. तर पेपर फर्स्टमध्ये आहे, पहिलं आहे मराठीचा पेपर, विभाग 1 मध्ये मराठी. ते क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. तर पहिलं आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचे क्षेत्रफळ, त्याचा ऑप्शन आहे फर्स्ट. नंतर खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. आता याच्यामधील योग्य विधान आहे, फक्त पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. ताडोबामधील जंगले कोणत्या प्रकारची आहेत? तर ताडोबामधील जंगले हे दक्षिण उष्ण कटिबंधीय वन आहेत. ऑप्शन नंबर 3. आता 4 ते 6 ऑप्शनसाठी एक कविता आहे आणि ते संवाद आहे, तो वाचून खालचे प्रश्न सोडवायचे आहेत. या संवादात किती लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे? तर या संवादामध्ये प्रत्यक्षात 5 लोकांनी सहभाग घेतलेला आहे. संवाद कोणत्या तारखेला घडला असेल? तर संवाद हा 19 फेब्रुवारीला घडला असेल. शाळेत सुहास कशासाठी चालत होता? शाळेत सुहास हा ऑप्शन नंबर नाटकाच्या तयारीसाठी. 4. खालीलपैकी कंठोष्टेय वर्ण कोणता? तर ऑप्शन नंबर 2 ओ हा कंठोष्टेय वर्ण आहे. गोगलगाय हळूहळू चालते या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर गोगलगाय हळूहळू चालते या क्रियाविशेषण, हळूहळू म्हणजेच काय आहे? क्रियाविशेषण. आंबा चाकूने कापला या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे? तर विभक्तीचा कारकार्थ करण आहे. आता आपण 10वा प्रश्न बघणार आहोत. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी कसे असते? तर प्रथमांत असते. खालील शब्दातील अशुद्ध शब्द शोधा. आता अशुद्ध शब्द कोणता आहे? मंदिर. आता पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते पर्याय निवडा. तर म्हणजे विद्यार्थ्यांनो शांत बसा, हे काय आहे? हे विद्यार्थी वाक्य आहे. अपसारण चिन्हाचा वापर केव्हा करतात? अपसारण चिन्हाचा उपयोग हा स्पष्टीकरणासाठी केला जातो. खालील वाक्यातून अपूर्ण भविष्यकाळी वाक्य शोधा. तर अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे पहिलंच, रमेश आंबा खात राहील. क्रिया अपूर्ण राहिलेली आहे. सुहास म्हणाला की पृथ्वी सूर्यभोवती फिरते या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य आहे. आता सोबतच्या आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमावरती शब्दाचा उलट अर्थाचा शब्द हलका असेल? तर ऑप्शन नंबर 3 7व्या आणि 8व्या शब्दाचा. 17वा प्रश्न, तुम्ही गावाला केव्हा जाणार या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता तुम्ही या शब्दाचा प्रश्नार्थक आहे. खालीलपैकी कोणता पारिभाषिक शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे? पासपोर्ट हा इंग्रजी भाषेतून शब्द आलेला आहे. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर बिजली, सौदामिनी, तडीत हे सर्व वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ललना हा शब्द नाही आहे. अचूक विधायार्थी शब्दाची जोडी ओळखा. आता अचूक जोडी आहे खिन्न आणि प्रसन्न. वामन मूर्ती या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर ठेणगी व्यक्ती असते, तिला आपण काय म्हणतो? वामन मूर्ती असं म्हटलं जातं. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. शेपूट हलवणे. शेपूट हलवणे म्हणजेच काय? तर खुशामत करणे. आपण नाही म्हणत का की एखादं कुत्रा आहे शेपूट हलवतंय,
कशासाठी? तर त्या कुत्र्याला काहीतरी हवं असतं तेव्हा तो आपलं शेपूट हलवत असतो. मग यालाच काय म्हणतात? खुशामत करणे. खालीलपैकी कोणता शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन नंबर 3 हे कशाचं आहे? स्वर संधीचं उदाहरण आहे. कालिदासाचे खालीलपैकी कोणते पुस्तक नाही? तर कालिदासाचे खालीलपैकी मुद्रा राक्षस हे पुस्तक नाही आहे. काळा कावळा या शब्दामध्ये आलेला विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर गुणवाचक विशेषण काळा कावळा त्याचं आहे. आता विभाग दुसरा गणित. गणिताचे 50 प्रश्न आहेत ते पाहणार आहोत आपण. तर प्रश्न आहे 26वा, सरळ रूप द्या. आता सरळ रूप द्यामध्ये ऑप्शन नंबर 3 हे जर सॉल्व केलं तर ऑप्शन नंबर 3 25 आन्सर येईल. 27 जो क्वेश्चन आहे, एका वर्गात 78 विद्यार्थी असून त्यापैकी 4/6 मुले व उरलेल्या मुली आहेत. तर मुले मुलींपेक्षा किती जास्त व किती कमी आहेत? तर हे जर आन्सर आपण सॉल्व केलं तर 26 ने जास्त असतील. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 28. आता याच्यामध्ये हा प्रश्न थोडासा चुकीचा असल्यासारखं वाटतो, पण जर आपण सोडवला तरी जर बघितलं तर याचं ऑप्शन 4 उत्तर येऊ शकेल. 4 मीटर लांब, 3 मीटर रुंद व 1 मीटर खोल खड्ड्यातील मातीला 10,000 विटा केल्या. विटेची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर असल्या विटेची जाडी किती असणार आहे? तर विटेची जाडी 5.5 सेंटीमीटर असेल. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? तर खालीलपैकी हे सर्व पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 हा पर्याय चुकीचा आहे. राधा, मानव व सुरेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 3, 5, 8 असे आहे. तर यांच्या वयाची बेरीज किती असेल? तर वयाची बेरीज यांच्या 50 वर्ष असेल. आता हा पण ऑप्शन चुकीचा आहे आणि हा एक चुकीचा आहे, बरोबर की नाही? म्हणून मग ऑप्शन नंबर 1 असा आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्यांचा मसावी 1 नाही? तर खालीलपैकी यांचा मसावी हा किती येतो? 9 येतो आणि बाकीच्या सगळ्यांचा मसावी हा किती येतो? 1 येतो. म्हणून यांचा मसावी कसा आहे? ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी अयोग्य वजाबाकी कोणती? ब आणि ड या दोघांची वजाबाकी कशी आहे? अयोग्य आहे, चुकीची आहे. आपण ऑप्शन नंबर आपलं प्रश्न नंबर 34 आहे, सोडवा. x/15 - 4 = 56. तर x किती? एक्सची व्हॅल्यू जर शोधली तर एक्सची व्हॅल्यू ही किती येईल आपली? 30 येईल. ऑप्शन नंबर 1. आता प्रश्न क्रमांक 35. खालील रेषेवरती कोणता अपूर्णांक योग्य ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे? एकदम योग्य ठिकाणी ही नंबर लाईन आहे, संख्या रेषा आहे आणि याच्यावरती अपूर्णांक दर्शवलेले आहेत. तर कोणता अपूर्णांक योग्य ठिकाणी दर्शवलेला आहे? तर हा अपूर्णांक 3/4 म्हणजे आणि 14.4 म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे अपूर्णांक योग्य ठिकाणी दर्शवलेले आहेत. एका साडीवर छापील किंमत 600 आहे. छापील किमतीवर 20% सूट दिलेली आहे. तर दुकानदाराला (20% नफा होतो. तर दुकानदाराने साडी किती रुपयांना खरेदी केलेली असेल? आता त्याच्यावर किती आहे? 600 रुपये. एका साडीवर किंमत किती आहे? प्रिंट केलेली 600 रुपये आहे आणि त्याच्यावर 20% सूट दिली दुकानदाराने, तरी त्याला नफा झालेला आहे 20%. मग त्याने ॲक्च्युअल त्या किती किमतीला साडी खरेदी केलेली असेल? तर साडी ही त्याने 400 रुपयाला खरेदी केलेली असेल. 10/4 दराने एका रकमेची दाम-दुप्पट किती होतील? ऑप्शन नंबर 3 25 होतील. 7 शिरोबिंदू असणारी आकृती खालीलपैकी कोणती आहे? 7 शिरोबिंदू असणारी आकृती
सप्तकोनी सूची असते. सोबतच्या बहुभुज आकृतीतील अंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? आता ह्या आकृतीमधील मापांचे कोणांची बेरीज किती असणार आहे? ऑप्शन नंबर सेकंड 1080. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि अँगल BCA किती ते शोधा. तर BCAचं माप किती येणार आहे? 110 येईल. ऑप्शन नंबर फर्स्ट. 4 किमी 50 मीटर वजा 2.25 किमी इज इक्वल टू किती? जर यांचं टोटल केलं आपण, वजाबाकी केली तर 1.03 किमी येते. 2x - 6 अपॉन 4 इज इक्वल टू 8. तर एक्सची किती? एक्सची किंमत शोधायची आहे. जर आपण हे क्वेश्चन सॉल्व केलं तर एक्सची किंमत किती येईल? 19 येईल. 4 या संख्येचा शेकडा 20 म्हणजे किती? तर 20 म्हणजे 0.8. 115 मापाच्या कोणाचा पूरक कोणाच्या कोटी कोणाचे माप किती असेल? तर 25 डिग्री. 8 संख्यांची सरासरी 80, 9वी संख्या 98 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती असणार आहे? 82 असणार आहे. प्रश्न क्रमांक 26. यांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता ही संख्या दिलेलीचं दशांश अपूर्णांकात जर रूपांतर केलं तर कसं लिहिता येईल आपल्याला? 4.25. 4 किलोग्रॅम से 25 किलोग्रामशी असणारे गुणोत्तर किती? 160.1. खालील विधाने वाचा व त्यातून अचूक विधाने निवडा. याच्यातील अचूक विधान निवडायचं आहे, बरोबर विधान निवडायचं आहे. तर याच्यातील समांतर प्रतलाचे एकमेकांना छेदत नाही. किरण एका बाजूला अमर्यादित असतो. 2 पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेवर असतील तर त्यांना काय म्हणतात? नैकरेषीय बिंदू म्हणतात. मग ऑप्शन नंबर 4 अ आणि ब हे दोन्ही विधानं योग्य आहेत. क हे विधान चुकीचे आहे. एका आयताकृती क्रीडांगणाचे क्षेत्रफळ 2709 चौरस मीटर आहे. त्याची रुंदी 45 मीटर असल्यास त्या मैदानाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती मीटर चालावे लागेल? तर त्या फेरी पूर्ण करण्यासाठी मैदानाचे आपल्याला 214 मीटर आपल्याला चालावे लागेल. 7.02 डेकाली प्लस 6.03 हेक्टोली प्लस 730 लिटर इज इक्वल टू किती लिटर झालं? हे सर्व मिळून ऑप्शन नंबर 3 1432 लिटर होईल. रमेश व आयुष यांचे 4 वर्षांपूर्वीचे वयाचे गुणोत्तर 3:2 होते. तर रमेशचे आजचे वय 34 असल्यास 10 वर्षांनंतर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? तर 78 वर्ष असेल. ही आकृती सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व अँगल PQS किती ते शोधा. तर अँगल PQS हा 70 असेल. खालीलपैकी सममित आकृती कोणती आहे? तर सममित आकृती ही ऑप्शन नंबर सममित ही आकृती किती असेल? अ आणि ड. ऑप्शन नंबर 3. एका इष्टकाचितीची रुंदी लांबीच्या निमपट आणि उंची लांबीच्या दुप्पट आहे. जर इष्टकाचितिकेचे घनफळ 1000 घनसेमी आहे तर इष्टकाचितीची रुंदी किती आहे? तर इष्टकाचितीची रुंदी ही किती असेल आहे? 10 सेमी असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट. एका वस्तू विक्रीने खरेदीच्या 1/4 पट नफा झाला तर शेकडा नफा किती झाला असेल? शेकडा नफा आपल्याला 25 झाला असेल. ऑप्शन नंबर 3. आता प्रश्न क्रमांक आपण बघणार आहोत 56वा.
4x मायनस 8/8 इज इक्वल टू 12/5. तर एक्स किती, तर एक्सची किंमत किती असणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर एक्सची किंमत ही किती असेल, 6.8 असेल. एका खोलीच्या चौरसाकृती 500 फेऱ्या फरशा बसवलेल्या आहेत. तर प्रत्येक फरशीची बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील. तर आपल्याला किती फरशा लागणार आहे, आपल्याला 2000 फरशा लागतील. एका बसच्या चाकाचा व्यास 3.5 मीटर आहे. तर 8.8 किमी अंतर चाकाचे किती फेरे होतील, 800 फेरे होतील. ऑप्शन नंबर 4. 1800 रुपयांचे 4 वर्षात 540 रुपयाचे सरळ व्याज मिळते. तर व्याजाचा दर 10 किती होईल, 5.5. एका दुकानदाराने छत्रीची किंमत -25% ने वाढवून लिहिली आणि किमतीवर -12% सूट दिली. तर दुकानदाराला होणारा शेकडा नफा किती असेल, तर दुकानदाराला होणारा हा शेकडा नफा हा किती असेल, 10% शेकडा नफा होईल. 700 ग्रॅम भागिले 200 गुणिले 4 किती किलोग्रॅम होईल, 1.40. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 6.25 किमी आहे. तर त्या मैदानाला तिहेरी ताराचे कंपाऊंड करण्यासाठी किती लांबीची तार लागेल, तर 30,000 मीटर. खालीलपैकी कोणती राशी एकपदी नाही आहे, तर ही राशी ही एकपदी नाही आहे. सोबतच्या ट्रायंगल ABC तील सर्वात मोठा कोन किती अंश मापाचा आहे, तर सर्वात मोठा कोन 85 अंश मापाचा आहे. खालीलपैकी सहमूळ संख्याची जोडी कोणती आहे, तर ऑप्शन नंबर 4 20 आणि 14. एक काम 12 मजूर 21 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 14 मजूर किती दिवसात पूर्ण करतील, 18 दिवसात पूर्ण करतील. खालील आकृतीत एकूण किती लघु कंस आहेत, तर खालील आकृतीमध्ये एकूण 2 लघु कंस आहेत. 68. खालील पूर्णांक संख्यांचा योग्य चढता क्रम लावा. तर यांचा योग्य चढता क्रम हा अशा प्रकारे असेल. पंचकोनी चित्तीच्या षष्टकाचे पंचकोनी सूचीच्या षष्टकाशी किती गुणोत्तर किती आहे, तर त्याचे गुणोत्तर हे किती असणार आहे, 7 आणि 6. x ही विषम संख्या आहे. तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल, तर पुढीलपैकी 3x + 4 3x + 4 नाही सॉरी 3x - 1 ही काय असेल, विषम संख्या असेल. ही सम असेल, ही विषम आहे. त्रिकोणाचा गुरुत्व मध्य हा प्रत्येक मध्यकाला डॅश गुणोत्तरात विभागतो. तर ऑप्शन नंबर 3. 8.88 मीटर लांबीच्या तारेतून 8 सेमी तारेचा तुकडा कापून घेतला व उरलेली तार समान भाग होतील तशी 10 ठिकाणी कापली तर तारेच्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल, तर तारेची प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल, 88.8 सेंटीमीटर असेल. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटांमध्ये खालीलपैकी कोणत्या वेळी विशाल कोन होणार नाही, तर 8:55 ला विशाल कोन होणार नाही. आता आपल्याला आलेख दिलेला आहे आणि ह्या आलेखाचे काही निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर सोडवायचे आहे. अमळनेरपासून तर आंबेगावमध्ये कापूस उत्पादन किती टक्के कमी आहे, तर कापूस टक्के हे ऑप्शन नंबर 10 ने कमी आहे. अंबळनेर वाटापूर्व मोरगाव या गावातील कापूस उत्पन्नाची सरासरी किती टक्के आहे, तर कापूस उत्पादनाची सरासरी 50% आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल
तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर उत्तरांमध्ये आणि याच्यामध्ये थोडासा फरक होऊ शकतो, जे आन्सर की येईल तिच्यामध्ये आणि यामधील उत्तरांसाठी, ते तुम्ही सॉल्व करून पहा. थँक्यू.